दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक लोकसभा महायुतीच्या उमेदवारीकरता गेल्या काही दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता। नाशिकची जागा शिवसेनेच्या हक्काची जागा असताना देखील राष्ट्रवादीने मागणी केली होती, त्यासोबतच बीजेपीने सुद्धा मागणी केली होती। गेल्या अनेक दिवसांपासून खासदार हेमंत गोडसे यांच्या मुंबई आणि दिल्लीला उमेदवारीकरता चक्रा सुरू होत्या। छगन भुजबळांनी तर नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला नक्की झाली आहे आणि दिल्लीमध्ये वरिष्ठांमध्ये याविषयी बैठक झाल्याचे देखील सांगितले होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना बऱ्याच विरोधांचा सामना करावा लागला। त्यातच खासदार हेमंत गोडसे सुद्धा ही जागा सोडायला तयार नव्हते आणि आज तर खासदार हेमंत गोडसे हे श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन करून प्रचाराला सुद्धा लागले होते। गुरुवारी सायंकाळी महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा लावून धरल्याचे म्हटले जाते। त्यातच आज भुजबळांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या जागेवरून माघार घेतो असे सांगितले। मोदी साहेबांचे तिकडे 3 आमदार बीजेपीचे आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की मोदी साहेबांचे हात आम्हाला बळकट करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे जे आहे पाठिंबा देणार, परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे। आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे आणि ज्याने मला सपोर्ट जाहीर केला नाशिकमध्ये, त्या मतदारसंघात, महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून काही फोन आले, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। भुजबळ यांनी माघार घेतली याविषयी खासदार गोडसे यांनी दिली आहे प्रतिक्रिया। आज आपल्या राज्याचे मंत्री भुजबळ साहेबांनी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेतून या ठिकाणी माघार घेतलेली आहे। त्यांनी जी काही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ती मांडली की आपल्याला केंद्रीय मंत्री अमित भाई शाह असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आग्रह धरण्यात आला होता की भुजबळ साहेबांनी नाशिक लोकसभा त्या ठिकाणी लढावी, परंतु गेले 3 आठवड्यापासून महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी प्रचार करत आहे आणि अद्याप महायुतीचा तिढा म्हणजे नाशिक सोबत इतरही 5-6 जागांवरती सुटला नव्हता। आणि मला असं वाटतं का निश्चित लोकसभा म्हटल्यानंतर जवळजवळ 6 विधानसभा खूप मोठं कार्यक्षेत्र असतं आणि सर्व ठिकाणी पोहोचणं अतिशय तारेवरची कसरत असते आणि म्हणून त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन हा तिढा या ठिकाणी सोडवलेला आहे। ही जागा शिवसेना गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लढते आणि म्हणून ही जागा शिवसेनेला सुटल असा आपल्याला विश्वास आहे। त्याचबरोबर गेले 10 वर्षापासून आपण विद्यमान खासदार म्हणून या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना संघटनात्मक बांधणी देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे। शहरामध्ये वार्ड तिथे शाखा, गाव तिथे शाखा, त्यानंतर आपण देखील 10 वर्षामध्ये अतिशय घट्ट नातं जनतेशी या ठिकाणी जोडलेलं आहे की अनेक आलेल्या माणसाचं सकारात्मकपणे काम त्या ठिकाणी करून एक इझी ॲक्सेसिबल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक ओळख या ठिकाणी निर्माण केली। अनेक विकास कामं मग ती शहराच्या दृष्टीने असतील किंवा ग्रामीण भागाच्या दृष्टीने असेल। त्यामुळे आता ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाऊन हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळेल या विषयावर शिक्कामोर्तब झाला आहे। केवळ आता उमेदवारीची घोषणाच बाकी आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।